सो हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो हा व्लॉग होणार आहे, मी चालले आहे डीमार्टला. आणि 3 महिने झाले मी डीमार्टला गेलेले नाही आहे. सो मी निघते, हा खाली आला आहे गाडी घेऊन. नाही का, मी बाकीचं खाली गेल्यावरती सांगते, नाही तर ओरडत बसन मला परत. चलो मी आली आहे खाली, पण खाली एवढं जास्त ऊन आहे ना, बापरे. आणि हा मस्त सावलीत थांबला आहे तिकडं. मी चालले चालत आता, एवढं थांबलं आहे दाखवते. तिकडं थांबला आहे, ऊन बघा किती आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पार काळी नळी होऊन जाईल. ओ गॉड. आणि मी व्हाईट कपडे घातलीत, कारण की व्हाईट कपड्यांमध्ये जास्त ऊन लागत नाही, सनस्क्रीन वगैरे. अरे कुठं चाललं बाई, मला तर घेऊन जा. गाडी घेऊन पुढे चाललंय. होळी संपली नाही, बघा कसे कलर खेळतात. मला तर खेळायला पण भेटली नाही. कोण आहे, कार्तिक आहे का बाई मध्ये? आता आम्ही कसं जायचं? वाजव ना भाई, लोक ना. हे घ्या, अवघड आहे बाबा यांचं. माग गाडी आहे. सो हा आलेला आहे मला न्यायला, पण मी ह्याच्याशी बोलत नाही 4 दिवस झाले. हा बघा, चला आता चेक करायची. पेट्रोल टाक फक्त, पेट्रोल लय महाग झाले ते इराण इस्रायलच्या ह्याच्यामुळं. इथंच जायचं पण आपल्याला डीमार्टला, इथंच तर डीमार्ट. बोलत नाही म्हणजे मी का बोलत नाही तुझ्याशी, सांग जरा. मी का बोलत नाही तुझ्याशी, सांग. मी हे फक्त माझं काम होतं, मला डीमार्टला जायचं होतं ना, म्हणून साठी मी बोलले, नाही तर मी कसं बोलते. असंच स्वतःचे किडे नाही सांगणार मी. सांगते थांब जरा, पेट्रोल भरू दे मग सांगते. बरोबर समजेल. माझा काय लॉस नाही, तुझाच लॉस आहे त्याच्यात. बाय द वे, कसली फास्ट बस चालली, एवढी जड बस आहे ती, आणि एवढी झपकन गेली. पार जसं काय हादरली गाडी. मी गाडीत असताना हादरले. पण ठीक आहे, बापरे लय ऊन आहे रे देवा. एवढं मी असं व्हिडिओ काढत होते बॅग घेऊन, तर त्याचा फ्रंट कॅमेरा चालू होता, मला माहित नाही. आणि मी बॅक कॅमेराने व्हिडिओ काढते, सगळं पुढचं शूट झालंय, त्याच्यामुळे हा हसतोय मला. जाऊ दे, हस. आता मी फ्रंट कॅमेरा स्टार्ट केलाय. मला बॅक कॅमेराने व्हिडिओ शूट करायची आदत नाही आहे ना, म्हणून साठी. मस्त एसी, आता जरा बरं वाटते. हा तर मी सांगते, ठीक आहे. आम्ही भरू पेट्रोल. तर आहे ना, काय झालं, 3 तारखेला ह्याचा बड्डे होता, ठीक आहे. 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला ह्याचा बड्डे होता. तर आमचं थोडंसं प्लॅनिंग झालेलं नाही का, की दुपारी जायचं म्हणून. आणि 3 तारखेला होळी पण होती. सो होळी मला खेळायची नव्हती, थोडा प्रॉब्लेम होता मला, म्हणून. तर ह्यानी मस्त तो इव्हेंट वगैरे बुक केला. तो नाही का, गुलाबी साडी आणि लाली लाल, त्याचं नाव नाही माहित मला. तर तो आलेला, काहीतरी नाव आहे त्याचं, म्हणजे माहिती पण आता आठवत नाही. तर तो आलेला, ठीक आहे. हा ह्याचे फ्रेंड्स सगळे 10-12 फ्रेंड्स गेले होळीला. बरं ठीक आहे, मी हा बोललं काय प्रॉब्लेम नाही, जा बोललं. गेल्यावरती मी बोललं की लवकर आपल्याला सेलिब्रेशनला जायचंय, त्याला गिफ्ट घ्यायचं होतं प्लस मला, ठीक आहे. आता काय गिफ्ट घेणार हे त्याला पण माहित नाही, ठीक आहे. सो मला त्याला गिफ्ट घ्यायला जायचं होतं. तर मला तिकडून होळी संपली 3 वाजता मला फोन करून बोलते की मी नाही येणार, नाही का, की माझे फ्रेंड्स केक कापणार आहेत, तर मी चाललो तिकडं. मग हा उठून त्यांच्यासोबत गेला तिकडं सिटीमध्ये, शिवाजीनगर साईडला तिकडं गेला. आणि तिकडं केक वगैरे कापला नाही. फोन करून परत बोलतोय की मी येतो घरी. मला वाटलं झालं असं नाही का, आता आमचं आवरायचं आणि जायचं. तर मला बोलतोय फोन करून की मी येतो. आणि घरी आला, आणि घरी आल्यावरती परत बोलते की मला संध्याकाळी परत जायचं केक कापायला, ठीक आहे. तर मग मी एवढं रागवलं, ऑलरेडी माझं म्हणजे एवढं हे झालेलं ना, मी एवढी चिडले ना. 2 तास आमची एवढी भांडणं झाली. शेवटी त्याने कसं थोडंसं मनवलं नाही का मला. मग मनवल्यावरती आम्ही निघालो गिफ्ट घ्यायला. जे गिफ्ट घ्यायचं होतं ना, संध्याकाळी आम्हाला 8 वाजले होते जायला. तर ते गिफ्टच भेटलं नाही, पहिली गोष्ट, ठीक आहे. तो ह्यात माझं लॉस नाही, ह्याचा लॉस आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी काय बोलू शकते. त्याच्यानंतर ना मी केक कापलाय ना, मी सेलिब्रेशन केलंय ना, काहीच केले. त्याचाच बर्थडे स्पॉइल झालाय, मला काहीच घेणं नाही. त्याच्यानंतर आज आहे 8 तारीख, आज वुमन डे. तो आज वुमन डे. सो सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी वुमन्स डे. सो वुमन्स डे आज. आणि आज किती 3 4 5 6 7 8 5 दिवस झाले मी त्याशी बोलत नाही. आणि आत्ता मला डीमार्टला जायचं होतं, आणि एवढं जास्त ऊन आहे, 2 व्हीलरवर मी जाऊ शकत नाही, म्हणून बोलले की 4 व्हीलर घेऊन. मग त्याला वाटलं की लगेच बोलले नाही का, तर मी बोललेच नाही. पण मी असंच बोलले की चल माझं काम आहे म्हणून, ठीक आहे, काम काढायला तर बोलू शकतो ना. पण त्याला स्वतःचं हे पण समजत नाही. त्याला मी सांगते, मी त्याला आहे ना गोल्डचं काहीतरी करणार होते, एवढं महाग गोल्ड असून सुद्धा, पण ह्याला काही किंमतच नाही. जाऊ द्या, मला काय चाल. काय रे, भरली का हवा? तुझी हवा काढू का? चल पेट्रोल
टाकून घेऊ. टाकी फुल कर भाई. काय माहित नंतर आपल्याला पेट्रोल भेटते का नाही. हा का नको. अरे गॅसची टाकी पण महाग झाली. मी काल बुक केली ना. सो वाईज मी काल माझी टाकी म्हणजे संपन्न नाही संपणार माहित नाही मला, पण मी टाकी बुक केली तर 805 रुपयाची टाकी होती ती आता झाली 915 रुपयाची. काल मी बुक केली तर एवढं लवकर 1-2 दिवसात वाढले. असं वाटत होतं की 1 महिना आधीच बुक करायला पाहिजे होती. पण आता काय माहित पेट्रोलचं पण सेम आहे बाई. 2 व्हीलर मध्ये पण फुल भरून ठेव, ह्याच्यात पण फुल भरून ठेव. पण ह्याच्यातून उडत नाही ना पेट्रोल. उन्हात उभा केल्यावरती आधीच एवढं ऊन आहे. किती जास्त ऊन आहे बापरे. उभा पण राहत नाही. ठीक आहे मग टाक ह्याच्यातच. काय माहित ते युद्ध कधी संपणार आहे आणि काय काय चाललंय रे देवा. पेट्रोल टाकायला थांबलो. आता पेट्रोल टाकतो. काय माहित किती टाकतोय 5 का 10 लिटर. टाकीची किती कॅपॅसिटी आहे माहिती याची मला पण नाही माहिती. ओके. आणि मी जास्त काही घेणार नाही आता बाई. मी ना थोडंच घेणार आहे. थोडं म्हणजे एक जे मेन सामान आहे ना तेवढंच घेणार आहे. मी जास्त काही सामान घेणार नाही. ओके. ते मागं 2 लोक स्कूटीवर होते ते हसतात माझ्याकडे बघून. हसू द्या मरू द्या मला काय करायचं. शेवटी माझं त्याच्यावर पेमेंट केलं ना. कसं आहे ना हा गाईज लिटरली माझ्या ह्याच्यावर पेमेंट केलंय आता पेट्रोल टाकायला. गाडी काय माझी आहे का गाडी. तू केलं पाहिजे. माझा फोन म्हणजे भाई मी तू ह्याचा फोन व्हिडिओ काढायला घेतला ह्याचा म्हणजे ह्याचा मतलब काय तू माझ्या फोन काही नसते उडवणार का सगळे पैसे. बरं छान आहे हा भाई. ह्याच्या हातात फोनच द्यायला नाही पाहिजे म्हणजे विचारत पण नाही. आणि तुझ्या ह्याच्यावर करू का पेमेंट नाही धडाधड. गुगल पे दिसला मी गुगल पे फोन पे उडूनच टाकते माझ्या फोन मधून. फक्त कॅश कॅरी करते आता मी. मग बघू कसं उडवतो. गपच जरा. आधीच्या डिमांड मध्ये पण आता माझे पैसे जाते ना एवढे. अजून सॅलरी नाही झाली यार. आता ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे यार. कारण दुपारचं जास्त ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे ना त्यांना उभी होतो. आमच्या सारखं ऊन जरी निघायचं बाहेर आहे ना. 2 व्हीलर असतं तर मी आयुष्यात आले नसते रे देवा. कोण बसलंय इथं. तुला मॅच नाही करायचंय मला. मी गोरीच ठीक आहे. म्हणजे तू सावळा आहे ना. सावळा कावळा. ही बघ किती गोरी चिठ्ठी आहे. फाउंडेशन लावले थोडस. भाई तू ना माझं सत्यनारायण करणार आहेस. हळू चालव जरा. रिकामा रोड नाही गाड्या आहेत किती. झाले खूप जास्त ट्रॅफिक. सी बघू शकताय. आम्ही बाहेरच लावली गाडी. आता चाललो डीमार्ट मध्ये. संडे आहे ना मग सगळे निघाले. मी बी निघाला नाही आले. मला वाटलं की संध्याकाळी यायचं 8च्या नंतर. काय घ्यायचं आधी तिकडे जाऊया. हा आमचं सामान घेऊन झालेलं एवढं सामान घेतलं. आता बघू किती रुपये जातं. आणि वरती आलोय आता. चल. आणि कपड्यात बाबा आता तरी घे. यात्रेत पण घेऊन नव्हतं तिला. आता नाही बाब घे ना. ठीक आहे 99 वाले हे घे. नको तिला कपडे नाहीत. तिला शूज पण आहेत. काय बारीक आहे का. बाब प्लीज हे घे. प्लीज हे घे. प्लीज प्लीज. कितीला आहे. इथं आहे प्राईस. इथं प्राईस आहे. हे ही आहे. इथं प्राईस आहे. सेलिंग प्राइस बाय बॉम्ब मी घेतलं. रिअली सगळं आमचं शॉपिंग करून झालेली आहे. आणि आता वाजले 5:30. 5:35 झालेत. एवढं लेट झाले. कितीला रे आलेलो आपण. 2 ना 2:30ला आलेलो आम्ही. आणि इतकं लेट झाले बघा. गॉड पूर्ण दुखले बघ. चक्करच यायला लागलेली. पूर्ण डिहायड्रेशन झालं. समोरूनच चला आता ह्या साईडने नको ना. पुढे नाही इकडून परत सामान घेऊन आली मी आता. हे 2 लिफ्टने आणले. एवढी दमले बापरे. त्यात एवढं ट्रॅफिक होतं. कसं तरी घेऊन आले. आता आवडते. आधी चेंज वगैरे करते. फ्रेश होते. आणि मी मकेन्स आणले. सो आपण एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे मकेन्स. आणि मकेन्स खावे. आणि आज मॅच आहे. सो मकेन्स खाता खाता आपण मॅच बघूया.